गाढव पालनासाठी सरकार देत आहे तब्बल 1 करोड रुपये कर्ज। आता हे ऐकून तुम्हाला शॉक बसला असेल, परंतु हे खरं आहे। गाढव पालन योजना ही केंद्र सरकारची एक विशेष योजना असून या योजनेत गाढव, घोडा आणि उंट पालनासाठी कर्ज प्लस अनुदान दिले जात आहे। या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात रोजगार वाढवणं आणि गाढवांची कमी होत चाललेली संख्या वाढवणं या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता या योजनेला किती अनुदान मिळते, या योजनेसाठी अर्ज कोण करू शकते, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कशावर पाहता नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। तर आता गाढव पालनातून कमाई कशी होते, किती अनुदान मिळतं, प्रोजेक्ट खर्चाच्या 50% पर्यंत अनुदान जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत हे मिळत असतं। तर कर्जाची रक्कम ही बँक लोन म्हणजेच घ्यावी लागते आणि सबसिडी 2 हप्त्यामध्ये मिळते। पहिला हप्ता बँक कर्ज मंजूर झाल्यावर, दुसरा हप्ता प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर। जर प्रोजेक्ट कर्ज किंवा खर्च हा 1 कोटी असेल तर सरकार तुम्हाला तब्बल 50 लाख रुपयापर्यंत आता सबसिडी देऊ शकते। आता यासाठी युनिट सहित किमान पशुसंख्या या योजनेसाठी 50 मादी गाढव आणि फिमेल आणि 5 नर म्हणजे एकूण 55 गाढवांची युनिट तयार झाली असणं गरजेचे आहे। आता या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं, तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, तर शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, सहकारी संस्था किंवा प्रायव्हेट कंपनी हे सर्व या योजनेसाठी पात्र आहेत आणि हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र सुद्धा महत्त्वाची लागतात। तर ती कागदपत्र अर्ज करताना साधारणपणे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, जमीन कागदपत्र, तुमच्याकडे भाडे करार असेल तरी चालेल, प्रोजेक्ट रिपोर्ट, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र हे असल्यास किंवा एक फोटो सुद्धा लागेल, मोबाईल नंबर आणि कर्ज मंजुरी पत्र। तर आता कर्ज हा यासाठी योजनेसाठी अर्ज करायचा कसा, तर या योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो। शासनाचे अधिकृत पोर्टल असून मला लिंक मध्ये कमेंट लिहा, तुम्हाला याची लिंक येऊन जाईल आणि आपल्या पेजला फॉलो केले असेल तर तुम्हाला ही लिंक मिळेल। जर याची अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये माहिती असं कमेंट करा, याची संपूर्ण माहिती तुम्हाला फ्री मध्ये मिळून जाईल। तर अर्ज करताना पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे, प्रोफाईल तयार करायचा आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे, त्याचबरोबर बँकेमार्फत अर्ज प्रक्रिया करून मंजुरी झाल्यानंतर तुम्हाला सबसिडी मिळू शकते। आता गाढव पालनातून कमाई कशी होते, गाढव पालनातून गाढवाचे दूध, प्रजनन, शेती व वाहतूक काम, औषधी व इतर कॉस्मेटिक उद्योगात या गाढवाच्या दुधाचा चांगल्या मोठ्या प्रमाणात वापर होतो। आणि हो, अजून एक महत्त्वाची माहिती अशी की फक्त देशी गाढव जातींना ही योजना लागू आहे। प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना नीट तयार करावा आणि याची संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची असते, म्हणून संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। बँक कर्ज मंजूर झाल्यानंतर सबसिडी मिळते। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे।